I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIT. In last lecture only we completed the charging system of unit number 4. In today's lecture we'll cover the 4.4th point, that is the lightning system and accessories, in which we have to see the specifications and applications and their functions of different lightning systems and accessories in automobile and the dashboard unit. So without wasting time, let's start. So the first light is the headlamp. Headlamps are required to illuminate the high beam sufficiently to permit safe night driving. Headlamps are provided with two beams. One beam is provided for maximum illumination and other gives deflection of light to the ground and side of road. म्हणजे आता हेडलाईट बद्दल जास्त सांगायला काय गरज नाहीये की हेडलाईटचं मेन फंक्शन काय, तर रात्रीच्या वेळी रस्ता दाखवणे. रात्रीच्या वेळी अंधारामध्ये रस्ता दाखवण्याचं काम मेन हे हेडलाईट करते. त्यामध्ये दोन टाईपचे बीम येतात, एक अप्पर बीम आणि लोअर बीम. अप्पर बीम काय करते, लांबवरचं म्हणजे थोड्याशा डिस्टन्सवरचं तुम्हाला दाखवत आहे की पुढं कोण आहे का, ऑब्स्टॅकल काय आहे का, किंवा दुसरी गाडी आहे का, कोण आहे का, हे तुम्हाला हाय बीम दाखवतं. आणि लो बीम काय दाखवतं, तर जवळपासचे म्हणजे जवळपास जाताना जो रोड आहे, गाडीनंतरचा लगेचचा रोड जो आहे ते तुम्हाला लोअर बीमने दिसतं. तर इथे दिसतंय, दिस इज युअर हेडलॅम्प. हेडलॅम्पमध्ये एक सिंगल बल्ब असतो किंवा दोन बल्ब असतील, डिपेंड्स तुमची गाडी कुठली फीचर्स आहेत त्यानुसार. सिंगल बल्बला सुद्धा हाय बीम लो बीम तुम्हाला कन्वर्ट करता येतं. त्यानंतर हे ज्या दिसत आहेत, ह्या दोन दिसत आहेत, ह्या पार्किंग लाईट्स आहेत. आजकाल बऱ्यापैकी सगळ्या गाड्यांना येतात. ह्या दोन आहेत त्या पार्किंग लाईट्स आहेत. हा तुमचा हेडलाईट आहे. दिस इज द हेडलाईट. नेक्स्ट वन इज द tail and number plate lamp. The tail lamps are used to illuminate the rear end of vehicle and it is signal for the other vehicle that the vehicle is running on the road. म्हणजे अंधारामध्ये मागून येणाऱ्या गाडीला इंडिकेशन आहे की समोरची एक गाडी आहे, समोर गाडी आहे. ते मेन फंक्शन आहे टेल लॅम्पचं. जर ते नसेल तर समोरची गाडी दिसणार नाही आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर टेल लॅम्प इज द इंडिकेशन की पुढं तुमच्या गाडी चाललेली आहे, हे मागच्या गाडीला कळणार आहे टेल लॅम्पमुळे. Plus, the tail lamps are also used to indicate the other vehicle that vehicle is parked outside the road at night. टेल लॅम्प तुम्ही पार्किंग लाईट लावून सुद्धा गाडी एक रोडवर थांबवू शकता, हे इंडिकेशन आहे. प्लस टेल लॅम्प मध्ये ब्रेक लॅम्प सुद्धा असते. ब्रेक लॅम्पचं फंक्शन काय, टेल लॅम्प ही नॉर्मल लाईट येते, जेव्हा ब्रेक अप्लाय करतोय तेव्हा लाईट अजून ब्राईटर होती किंवा अजून एक तिथे एक्स्ट्रा प्रोव्हिजन सुद्धा असू शकते लाईटचं. काही केसमध्ये तीच लाईट ब्राईटर होती. ब्राईटर झाल्यावर कळते की गाडीनं ब्रेक किंवा ड्रायव्हरनं ब्रेक अप्लाय कराय, गाडी थांबणार आहे, हे सुद्धा हे टेल लॅम्पनं इंडिकेटर होते. प्लस नंबर प्लेट लॅम्प कशासाठी आहे की मागून येणाऱ्याला दिसणार की ते सुद्धा एक आयडेंटिफिकेशन आहे की गाडीचा नंबर दिसला की समोर काहीतरी आहे, गाडी आहे. टेल लॅम्प बंद असेल तर इंडिकेटर, जे नंबर प्लेटची लॅम्प असेल तर सुद्धा इंडिकेशन होते की समोर गाडी आहे. तर ही झाली तुमची टेल लॅम्प. दिस इज युअर टेल लॅम्प. आणि नंबर प्लेट इंडिकेशन लॅम्प जी आहे ती अशा टाईपमध्ये येते. एक तर नंबर प्लेटच्या वर साईडला आणि हा बल आहे जेणेकरून तुम्हाला नंबर प्लेट दिसतात. हे वेगवेगळे टाईपचे नंबर प्लेट इंडिकेशन लॅम्प्स आहेत. त्यानंतर पुढचं आहे साईड स्टँड इंडिकेटिंग लॅम्प. तर साईड स्टँड इंडिकेटिंग लॅम्प कशासाठी असतं, मी बघितलेली सुरुवातीची गाडी ज्याने साईड स्टँड इंडिकेशन लॅम्प दिली ती म्हणजे TVSची पेप गाडी. त्यामुळे काय होतं, तर त्याला एक सायरन सुद्धा दिलेला आहे. त्यामध्ये काय त्यांनी दिलेलं आहे की जेव्हा गाडीचं इग्निशन की ऑन करतोय, इग्निशन की ऑन केल्यानंतर जर तुमचा स्टँड लावला असेल तर टी असा आवाज साईन एक येतोय. तर हे कशासाठी, तर सिक्युरिटीसाठी. तुम्ही बघितलं असेल किंवा एक्सपिरियन्स घेतला असेल की जर स्टँड लावून साईड स्टँड लावलेलं असताना जर गाडी जर मी रन करत असो आणि गाडी अचानक मी टर्न घ्यायला गेलो तर गाडी टर्न घेत नाही का, तर एक स्टँड लावलेला आहे आणि गाडीचा गाडीवरचा कंट्रोल जो आहे तो सुटतो आणि गाडी पडते, ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर ह्या दृष्टीनं साईड स्टँड इंडिकेटिंग लॅम्प ही महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही इग्निशन की ऑन करताय आणि स्टँड लावलेला असणार आहे ते इंडिकेशन जे आहे एक तर सायरन वाजेल किंवा तुमच्या डॅश बोर्ड युनिटला किंवा स्पीडोमीटरच्या युनिटला तुम्हाला साईड स्टँड लावलेला एक साईन दिसेल, दाखवतो तुम्हाला. तर हे दिसतंय, हे तुमचं डॅश युनिट आहे.
पेट्रोलचं साईन आहे, एम्प्टी फुल हे आहे न्यूट्रल सिग्नेचर. हे आपल्याला बघायचं आहे, हे आहे न्यूट्रलचं साईन. आणि हे झालं व्हेकल आहे आणि साईड स्टँड लावलेला आहे. सो दिस इज द साईड स्टँड इंडिकेटर लॅम्प. जेव्हा जर गाडीचं इग्निशन की ऑन करणार जर साईड स्टँड लावला असेल तर हा इंडिकेशन लागून राहणार, जर साईड स्टँड काढला असेल तर हे इंडिकेशन लाईट ऑफ होणार. आणि हे जे आहे ते हेडलॅम्प, म्हणजे तुमचे हेडलॅम्प चालू केले, लाईट चालू केले, त्याचं हे इंडिकेशन आहे. आणि हे एन हे इंडिकेशन आहे ते न्यूट्रलचं. गाडी न्यूट्रलला असेल तर एन लागण्याचे लाईट लागणार, जर गाडी गिअरमध्ये असेल तर हे इंडिकेशन बंद होणार. ह्याचा उपयोग काय, तर गाडी तुमची गिअरमध्ये आहे का नाही, हे गाडी तुम्ही इनिशियल स्टेजला कुठे जर पार्क केली, कुणी जर गिअर टाकून ठेवलाय आणि असं इंडिकेशनच नसेल, तुम्ही गाडी की ऑन केली आणि तुम्ही डायरेक्ट स्टार्टर मारला तर गाडी पुढे जाते, बरोबर आहे. गाडीवरचा ताबा सुटू शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकते. त्यामुळे गाडी आपण चालू करताना न्यूट्रल कंडिशन मध्येच करतो. त्यासाठी हा न्यूट्रलचा सिग्नेचर हा किंवा साईन जो आहे हा महत्वाचा आहे. त्यानंतर आहे एलईडी. एलईडी मीन्स द लाईट इमिटिंग डायोड. आता बऱ्यापैकी ऑटोमोबाईलमध्ये हेडलॅम्प्स असतील, टेल लॅम्प्स असतील, इंटरनल लाईट्स असतील, डॅशबोर्ड लाईट्स असतील, या सगळ्यांमध्ये एलईडीज वापरतात. रिझन काय आहे, काय गरज आहे एलईडी वापरण्याचे, तर एलईडी आर ब्राईट बट यूज व्हेरी लिटल पॉवर. म्हणजे काय, छोटेसे आहेत एलईडी जे लाईट इमिटिंग डायोड जे आहेत एकदम छोटे आहेत, त्याची साईज एकदम छोटी आहे, पण त्याची जी लाईट आहे ते एकदम ब्राईट आहे ॲज कम्पेअर टू द वर्ल्ड त्याची. आणि जर त्याची साईज कम्पेअर केली तर साईजच्या दृष्टीने त्याची लाईट जी आहे ती ब्राईट आहे आणि त्याला पॉवर जी लागणार आहे किंवा बॅटरीकडनं येणारी जी पॉवर लागणार आहे ती कमीत कमी लागते. आता घरामध्ये जर तुम्ही उदाहरण घेतलं, आधी मोठे बल्ब होते, पिवळ्या कलरचे बल्ब होते, नंतर एलईडी आले, CFL आले, नंतर आता एलईडी झालेत. म्हणजे पॉवर कमी 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 होत गेलेला. आता तुम्ही जर आत्ताचा एलईडी बल्ब जर बघितला तर जर त्याची कॅप ओपन केलं त्याला छोटे छोटे बल्ब्स आहेत, छोटे छोटे बल्ब्स आहेत आणि ती एवढी मोठा प्रकाश देतात. घरामध्ये जर कोणाच्या खराब झालेली एखादी एलईडी असेल तर तुम्ही बघू शकता, त्याचं वरचं कव्हर काढायचं, कॅप काढायची, आतमध्ये छोटे छोटे बल्ब, मोठा बल्ब नसतोय तर त्याची छोटी छोटी एलईडीज असतात आणि तो एवढा मोठा प्रकाश देतोय. याचं ऍडव्हान्टेज काय, एकतर त्याला लाईट कमी लागते, तुमचं लाईट बिल सुद्धा कमी येणार आहे घरामध्ये, प्लस पॉवर कमी लागते आणि तापत नाहीत, रेग्युलर बल्ब तापत होते तर हे हीट कमी होते त्याची. तर एलईडीज आर ब्राईट बट यूज व्हेरी लिटल पॉवर, टिपिकली 26 मायक्रोएम्पियर ऑफ करंट पर एलईडी, एवढाच करंट त्याला वापरला जातोय. एलईडी प्रोव्हाइड्स एक्स्ट्रीमली लो अमाऊंट ऑफ हीट. जसं मी सांगितलं, बल्ब जे आहेत किंवा जुने आता टू व्हीलरचे मोठे जे बल्ब्स असतील किंवा बुलेट वगैरे गाडी जर तुम्ही कम्पेअर केली तर जुन्या बुलेट आणि आत्ताच्या बुलेटमध्ये बघा, आधीच्या बुलेटचे हेडलॅम्प गरम झालेले असते का, ते मोठे मोठे बल्ब्स आहेत, आणि आत्ताच्या बघा तुम्ही त्यामध्ये एलईडीज वगैरे वापरलेले आहेत. हाय इम्पॅक्ट रेजिस्टन्स अँड कम्स इन वॉटरप्रूफ इन्क्लोजर. ॲज कम्पेअर टू द रेग्युलर लाईट, हे जे आहे त्याला वॉटरप्रूफ इन्क्लोजर आहे, त्याला आवरण आहे, कव्हर आहे. ॲव्हरेज लाईफ ऑफ एलईडी इज अप्रॉक्सिमेटली 1 लाख आवर और 10 years ऑफ कंटिन्युअस यूज, मच लॉंगर दॅन कन्व्हिनियंट लाईट बल्ब. घरामधला बल्ब जो आहे तो कधी पण उडू शकतो, त्याच्या लाईफची वॉरंटी काय राहत नाही, पण एलईडीची जी आहे ती अप टू 1 लाख आवर्स और 10 years एवढी त्याची लाईफ असते. एलईडी लुक्स कूल अँड गिव्स अ बाईक अ युनिक कस्टम लुक. एलईडी मुळे महत्वाचं काय आहे, तर आत्ताची सध्याची कस्टमरची रिक्वायरमेंट काय, लुक सुद्धा चांगला पाहिजे. आता तुम्ही बघा i20 गाडी आली किंवा आता नवीन नवीन गाड्या येतात, किया सेल्टॉस वगैरे आहेत, त्याला एलईडीची स्ट्रीप आहे हेडलाईटच्या खाली. ते काय आहे, इट इज अ अट्रॅक्शन. ते पार्किंगमुळे ते पार्किंग लाईट सारखं कंटिन्यू चालू असतंय. पण रेग्युलर पार्किंग, जुन्या गाड्यांना पार्किंग लाईट कशी होती, एक बल्ब असायचा येलो लाईट तुम्ही लावून ठेवायचा. पण त्याच्या कम्पॅरिझन मध्ये i20 असेल किंवा आता नवीन किया सेल्टॉस वगैरे बघा, अट्रॅक्टिव्ह आहेत, समोरच्याचं जे मन आहे ते वेधून घेते, गाडी लक्ष वेधून घेते. तर हे त्याचे ऍडव्हान्टेजेस झाले एलईडी वापरण्याचे. हे दिसतं आता ही एलईडी लाईट आहे, छोटे छोटे बल्ब्स येतात, या छोटे छोटे एलईडीज येतात. त्यानंतर tachometer at the dashboard. The tachometer is used to measure or register the engine speed in revolution per minute, that is the RPM. The use is to let driver know that he have reached maximum engine speed in the gear and ready to shift. म्हणजे काय, तर तुम्हाला डॅशबोर्डवरून टॅकोमीटरवरून काय करते, पहिला गिअर टाकला, पहिला गिअर टाकून तुम्ही रेस केली, गाडी तुमची 20-30 स्पीडला गेली, तुम्हाला लगेच कळतं अरे गाडीचं स्पीड वाढलंय, आपण गिअर सेकंडला जाऊ. परत स्पीड वाढलं, तुम्हाला लगेच इंडिकेशन होणार आहे स्पीड वाढले, आपण गिअर चेंज करू. एक तर तुम्हाला गिअर शिफ्टिंगचं इंडिकेशन मिळतंय की तुम्हाला गिअर चेंज करायचं आहे. दुसरं इंडिकेशन काय मिळतंय,
एक तर सेफ्टीच्या दृष्टीनं की गाडीचं स्पीड जास्त आहे, आपल्याला स्पीड कमी करावं लागेल. गाडीचं स्पीड जास्त आहे, आपल्याला स्पीड कमी करावं लागेल. हे सुद्धा तुम्हाला इंडिकेशन ह्या टॅकोमीटरमुळे मिळणार आहे. टॅकोमीटर कसा असतोय? सो दिस इज द टॅकोमीटर. 0 to 140 ह्याचं स्पीड आहे. 0, 10 हे तुमचं स्पीड आहे. दिस इज युअर स्पीड. हे तुमचं टॅकोमीटर झालं. प्रत्येक गाडीला येतच, ह्यामध्ये काही वेगळं सांगण्याची गोष्ट नाहीये. त्यानंतर हेड लॅम्प अँड टेल लॅम्प रिफ्लेक्टर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. द हेड लॅम्प अँड टेल लॅम्प रिफ्लेक्टर डायरेक्ट्स द रॅन्डम लाईट रेज ऑफ द लाईट बल्ब इनटू कॉन्सन्ट्रेटेड बीम ऑफ लाईट. आता हे हेडलॅम्प आहे आणि जे हे दिसत आहेत सिल्वर कलर मध्ये, दीज आर द रिफ्लेक्टर्स. दीज आर द रिफ्लेक्टर. हे सुद्धा रिफ्लेक्टर आहे. याच्यामुळे काय होतं, आता हा बल्ब आहे, बल्बनं लाईट पाडल्यानंतर तो प्रॉपर समोरच्या डायरेक्शन मध्ये जर स्प्रेड करायचं असेल, लाईटची इंटेन्सिटी जी आहे ती लाईट समोर स्प्रेड करायची असेल, तर हे काम जे आहे हे रिफ्लेक्टरनं केलं जातं. हे रिफ्लेक्टर ते काम करतं. या रिफ्लेक्टर थ्रू ते काम केलं जातं. तर त्याचं हे मेन रिझन आहे रिफ्लेक्टरचं. टू is used to reflector directs the random light rays of the light bulb into the concentrated beam of light. त्यानंतर न्यूट्रल इंडिकेटर लॅम्प. मग काय सांगितलं, न्यूट्रल इंडिकेटर लॅम्प लाईट्स ग्लो व्हेन द गिअर इज इन न्यूट्रल पोझिशन. इथं सुद्धा हे न्यूट्रल इंडिकेशन लॅम्प आहे. मग सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं, त्यामध्ये सुद्धा न्यूट्रल इंडिकेशन लॅम्प होतं. त्यानंतर पुढचं आहे टर्न सिग्नल लॅम्प. हे असे तुमचे टर्न सिग्नल लॅम्प्स आहेत. टर्न सिग्नल लॅम्पचा यूज काय आहे? इट इज अ सेफ्टी डिव्हाइस. इट इज अ सेफ्टी डिव्हाइस अँड इट इज यूज टू इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द व्हेकल लाईक लेफ्ट अँड राईट साईड. म्हणजे तुम्हाला राईट टर्न घ्यायचा, तुम्ही राईट इंडिकेटर लावणार, म्हणजे मागच्याला इंटिमेट होणार किंवा समोरच्या गाडीला सुद्धा इंटिमेट होणार की राईट टर्न घेणार आहे. तुम्ही लेफ्ट इंडिकेटर लावला तर मागच्याला प्लस समोरच्याला इंडिकेट होणार आहे की हा लेफ्ट टर्न घेणार आहे, जेणेकरून तो जी गाडी आहे तो स्लो घेऊ शकतो की हा लेफ्ट टर्न घेतोय तर आपण गाडी स्लो घेऊया आणि आपण राईटने जाऊ, किंवा समोरच्या कळेल की हा लेफ्ट टर्न घेतोय की आपण राईट साईडने जाऊ. हे आपल्याला इंडिकेट होतंय. नाहीतर लेफ्ट लाईट लावले, इंडिकेटर लावलाय म्हणून आपण लेफ्टने जाणं, हे मग ह्याचा काय उपयोग नाही. तर हे इंडिकेटर लॅम्प काय सांगतात, तर लेफ्टचा साईन लावलाय तर मागच्या गाडीला इंडिकेट करतात की गाडी लेफ्ट टर्न होणार आहे, तर मागची गाडी ही राईट साईडनच गेली पाहिजे. सो दिस इज कॉल्ड एज अ सेफ्टी डिव्हाइस. त्यानंतर ट्रिप मीटर. दिस इज द ट्रिप मीटर. हे दिसतात खाली. आता हा तुमचा रेग्युलर स्पीडोमीटर आहे आणि हे ट्रिप मीटर आहे. प्रत्येक गाडीला येतात, भरपूर गाड्यांना येतात. तर ट्रिप मीटरचं फंक्शन काय आहे, तर ट्रिप जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, ॲव्हरेज गाडीचं काढायचं आहे, तुम्हाला गाडी कुठेतरी ट्रिपला चाललाय किंवा काही असेल, तर तुम्हाला किती किलोमीटर झालं हे मोजायचं असेल तर तुम्हाला ट्रिप इंडिकेटर असतं. जे बटन असेल, बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला हे जे आहे तुम्हाला परत झिरो करता येतं. जे ट्रिप इंडिकेटर्स आहेत ते तुम्हाला परत झिरो करता येतात. आता डिजिटल येतात, डिजिटलमध्ये सुद्धा ए आणि बी असे दोन ट्रिप इंडिकेटर्स येतात. तुम्ही बटन प्रेस केलं की ते झिरोला जातं. मेन स्पीडोमीटरचं रिडिंग आहे तसंच राहतं, पण ट्रिप इंडिकेटर झिरो करतं. पण तिथून पुढे तुम्हाला जे इंडिकेशन आहेत तुम्हाला किंवा डिस्टन्स आहे तुम्हाला ते त्या ट्रिप इंडिकेटरच्या साहाय्यानं मिळणार आहेत. सो दॅट इज द ट्रिप इंडिकेटर और ट्रिप मीटर. त्यानंतर स्पीडोमीटर. स्पीडोमीटर म्हणजेच तुमचं रेग्युलर टॅकोमीटर. तो स्पीडोमीटर इंडिकेट्स द ड्रायव्हिंग स्पीड ऑफ द व्हेकल दॅट इज किलोमीटर पर आवर अँड इट इज ऑल्सो इंडिकेट्स द टोटल रनिंग किलोमीटर बाय व्हेकल. स्पीडोमीटर मे बी अॅनालॉग और डिजिटल टाईप. एकतर अॅनालॉग असेल किंवा डिजिटल टाईपचं तुमचं स्पीडोमीटर असू शकतात. आता हे दिसतात, हे झालं तुमचं टॅकोमीटर आणि हे झालं तुमचं स्पीडोमीटर. हे झालं तुमचं स्पीडोमीटर. मग अशी होतं जे ते बघितलं आपण ते टॅकोमीटर. टॅकोमीटर यूज टू मेजर द रजिस्टर इंजिन स्पीड पर रिव्हॉल्युशन. तर हे जे असते हे टॅकोमीटर आहे. इथं आहे तुमचं ह्यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर आहे. टॅकोमीटरनं तुमचं इंजिनचं रिव्हॉल्युशन पर मिनिट कळतंय. एक गाडी तुम्ही रेस केल्यानंतर इथे दिसतंय ह्यामध्ये की आरपीएम इंटू 1000 किंवा इंटू 100 आरपीएम असते. म्हणजे 1 असेल तर 1000 आरपीएम, 2 असेल तर इंटू 1000 आरपीएम म्हणजे 2000 आरपीएम, 3000 आरपीएम, 4000 आरपीएम, 5000 आरपीएम. जर तुम्हाला इकॉनॉमिकल स्पीडला गाडी चालवायची असेल तर गाडी चालवताना कधीही आरपीएम जे आहे ते 3च्या वर जाऊ द्यायचं नाही. का? तर तुम्हाला तेवढं प्रॉपर ॲव्हरेज मिळणार नाहीये. तर दिस इज द टॅकोमीटर अँड दिस इज द स्पीडोमीटर. टॅकोमीटर काय करते, तर रिझॉल्युशन पर मिनिट सांगते. रिव्हॉल्युशन पर मिनिट, इंजिनचं किती रिव्हॉल्युशन होत आहेत, 1000 रिव्हॉल्युशन, 2000 रिव्हॉल्युशन, 3000 रिव्हॉल्युशन हे तुम्हाला होत आहेत. जेवढं जास्त होईल
तेवढं आणि त्यात तुम्ही जर गेअर नाही चेंज केला तर तेवढं तुम्हाला फ्युअल इकॉनॉमी मिळणार नाही. आणि इथं दिस इज द स्पीडोमीटर. दिस इज द स्पीडोमीटर. आता ह्यामध्ये एका साईडला आहे टॅकोमीटर आहे, एका साईडला स्पीडोमीटर आहे. हे इकडचं दिलेलं आहे ते स्पीडोमीटर आहे आणि ह्या साईडला दिलेलं आहे ते टॅकोमीटर आहे. हे वेगवेगळ्या गाडीच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशननुसार वेगवेगळे डिझाईन अवेलेबल आहेत. तर टॅकोमीटर काय करते, रिव्हॉल्युशन पर मिनिट सांगते इंजिनचं, आणि स्पीडोमीटर व्हेकलचं स्पीड इंडिकेट करते. त्यानंतर यूज ऑफ रिफ्लेक्टर, जे मग सांगितलं होतं रिफ्लेक्टर. इट ऍक्ट एज अ मिरर सरफेस फ्रॉम विच LED लाईट रेज or light are scattered on the road front in downward direction effectively. In tail lamp, reflectors are curved and concave. LED light scatter the light rays at the rear end such that far from the distance it should be visualized clearly. म्हणजे काय तर समोरचे रिफ्लेक्टर काय करतात, ग्राउंडवर लाईट पाडायचं काम करतात. प्रॉपरली लाईट जी आहे ते ग्राउंडवर पाडणे, समोरच्या सरफेसवर पाडण्याचं काम करत आहे. आणि जे रिअर टेल लॅम्प जे आहे त्यामधले जे रिफ्लेक्टर्स आहेत ती जी लाईट आहे थोड्या प्रमाणामध्ये ग्राउंडवर पाडते किंवा गाडीवर इंडिकेट होते, जेणेकरून मागच्याला कळेल की समोर गाडी आहे. एक ठराविक डिस्टन्सवरनं त्याला कळेल की पुढे गाडी आहे. त्यानंतर यूज ऑफ हॉर्न, काय गरज नाही आहे सांगण्याची. हॉर्नचा यूज काय तर समोरच्याला इंडिकेट करायचं आहे की अवेअर करायचं आहे. हॉर्न वाजवल्यानंतर समोरचा अवेअर होते की मागून काहीतरी गाडी येते किंवा टर्न घेताय सडन टर्न आहे, राईट साईडला टर्न घ्यायचा आहे आणि राईट साईडूनच गाडी वर येते. एक चौक आहे, तुम्हाला एक टर्न घ्यायचा आहे, तर तिकडून तुम्ही विदाऊट हॉर्न गेला, दोन्ही साईडने विदाऊट हॉर्न जर व्हेकल्स आल्या तर त्या ऍक्सिडेंट होऊ शकतोय. हॉर्नमुळे काय होत आहे तर इट इज अवेअरिंग डिव्हाइस, म्हणजे तुम्हाला अवेअर करतंय की काहीतरी आहे, समोर काहीतरी आहे किंवा मागे काहीतरी आहे, टर्नला काहीतरी आहे, राईटला लेफ्टला कुठेतरी काहीतरी ऑब्स्टॅकल आहे किंवा दुसरी गाडी आहे. तुम्हाला अवेअर करताय किंवा तुम्ही दुसऱ्याला अवेअर करताय की मागून माझी गाडी येते, माझी व्हेकल येते. सो दिस इज द यूज ऑफ हॉर्न. यूज ऑफ मोबाईल चार्जिंग पॉईंट. आता बऱ्यापैकी जे मोपेड्स आहेत ज्यामध्ये डिक्की आहे गाड्यांना, त्या गाड्यांमध्ये चार्जिंग पॉईंट येतात. टू व्हीलरमध्ये, आधी फोर व्हीलरमध्ये फक्त असायचे जिथं सिगरेट लायटरचे पॉईंट असतो तिथं तुम्ही चार्जिंगचा पॉईंट लावता आणि तुम्ही चार्जिंग करता. तसंच आता आजकाल टू व्हीलरमध्ये सुद्धा ज्या मोपेड्स आहेत ज्याला डिक्की येते, सीटच्या खाली डिक्की येते, त्यामध्ये चार्जिंग पॉईंट्स येतात, जेणेकरून तुम्हाला मोबाईल्स वगैरे जे असतील ते मोबाईल तुम्हाला चार्ज करता येतात. त्यानंतर इंजिन स्पीड इंडिकेटर अँड टॅकोमीटर, जे मगाशी बघितलं तेच की स्पीड इंडिकेटर काय करतंय तर स्पीड दाखवते तुमचा, हा स्पीड इंडिकेटर आणि दिस इज द टॅकोमीटर. स्पीड इंडिकेटर म्हणून तुम्हाला व्हेकलचं स्पीड कळणार आहे. मी आज आता 80 km/h मी चाललोय, 100 km/h चाललोय, आणि टॅकोमीटरनं कळणार आहे इंजिनचा RPM किती आहे, 1000 RPM, 2000 RPM, 3000 RPM, हे तुम्हाला टॅकोमीटरनं कळणार. हा डिफरन्स लक्षात ठेवा. स्पीडोमीटरनं स्पीड कळतंय आणि टॅकोमीटरनं तुम्हाला इंजिनचं रिव्हॉल्युशन कळतंय. त्यानंतर ॲमीटर, इट इज यूज टू इंडिकेट द चार्जिंग करंट जनरेटेड बाय द डायनामो अँड द डिस्चार्जिंग करंट फ्रॉम द बॅटरी. हे जे हेवी व्हेकल्स आहेत त्यामध्ये हे टॅकोमीटर येतात, सॉरी हे ॲमीटर रिडिंग येतात. आता फॉर एक्झाम्पल बुलेटमध्ये सुद्धा येत आहे. बुलेटमध्ये बॅटरीचं जे सिग्नल आहे, बॅटरी जे आहे ते बॅटरीचा करंट दाखवतं. तर सेंटरच्या राईट साईडला जर असेल, इथं दिलेलं आहे देर इज अ डिफरंट रेंज ऑफ स्केल. द सेंटरच्या राईट साईडला जर असेल, right side of scale showing the charging current and left side deflects the discharging current. जर लेफ्ट साईडला जर असेल तर डिस्चार्ज होत चाललंय बॅटरी, आणि राईट साईडला असेल तर चार्जिंग करंट जो आहे हे तुम्हाला इंडिकेट करत आहे. इन कार टेम्परेचर सेन्सर, इट सेन्सेस द टेम्परेचर इनसाइड द कार कंपार्टमेंट अँड अकॉर्डिंग टू सेट्स द हीटर कूलर. म्हणजे ऑटो मोड जो असतो कार ना, हे आता हे कारच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कार ऑटो मोड जर तुम्ही ऍक्टिव्हेट केला तर ऑटो मोडमध्ये तो सेन्सर जो आहे तो इनसाइड सेन्सर टेम्परेचर सेन्स करतोय, आउटसाइड बरोबरच्या टेम्परेचरवर तो कम्पेअर करतोय, आणि आतमध्ये हीटरची गरज आहे, टेम्परेचर वाढवायची गरज आहे, टेम्परेचर कमी करायची गरज आहे, हे डिसिजन घेऊन तिथं जी कुलिंग सिस्टीम और हिटिंग सिस्टीम आहे ती ऍक्टिव्हेट केली जाते. फ्युअल सेन्सरचं फंक्शन काय, इट कीप्स वॉच ऑन फ्युअल क्वांटिटी अँड इन्फॉर्म्स थ्रू अ गेज. म्हणजे काही गाड्यांना इथं आपण बघूया, आपण चेक करूया. आता ह्या असे जे इंडिकेशन्स असतात, असे काही गाड्यांना काही इंडिकेशन देतात की पेट्रोलचा सुद्धा सिग्नल असतो. आता टीव्हीएस ज्युपिटर जर माझ्याकडे बघितले तर टीव्हीएस ज्युपिटरला पेट्रोलचा सिग्नल आहे की पेट्रोल जेव्हा लेवल पर्टिक्युलर डिटरमाइन लेवलच्या खाली जाईल किंवा तुमची रिझर्व्ह कॅपॅसिटीच्या खाली जाईल तेव्हा पेट्रोलचा लॅम्प लागतो.
पेट्रोलचा लॅम्प लागतो. 4 व्हीलरला तर होतच, 2 व्हीलरला सुद्धा आहे की पेट्रोलचा लॅम्प लागतो. पेट्रोलचा लॅम्प लागल्यामुळे काय होतंय त्या लाईटमुळं की तुम्हाला आधी काय व्हायचं की तो काटा असायचा. आधी पेट्रोलसाठी एक काटा असायचा, म्हणजे अशा टाईपमध्येच पेट्रोलचा एका साईडला एमटी एका साईडला फुल असा हा काटा असायचा. पण हा काय व्हायला लागला की मेकॅनिकल आला, मेकॅनिकल स्प्रिंग वगैरे खराब झाली तर हा काटा काय व्हायचा, प्रॉपर वर्क होणार नाही. त्यामुळे जरी टँकमध्ये फ्युएल फुल आहे तरी एमटी दाखवायला जायचं किंवा एमटी असला तर सुद्धा फुल दाखवलं जायचं. त्यामुळे काय व्हायचं की ड्रायव्हर निश्चिंतपणे जाणार आणि अचानक पेट्रोल संपणार, पण इंडिकेशन काय होतं की फुल दाखवते. तर हे ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी आजकाल एलईडी लाईट जे आहेत, एलईडी मध्येच तुम्हाला आता इथे दिसतंय पेट्रोल इंडिकेशन. आता इथं पेट्रोल लोअर साईडला आहे. हे जसं पेट्रोल तुम्ही टँकमध्ये फुल कराल तसं पेट्रोलची साईज वाढत जाणार, पेट्रोलची लेवल वाढत जाणार. आणि ज्यावेळी तुमचं पेट्रोल जे आहे पूर्ण संपायला येईल किंवा रिझर्व्ह कॅपॅसिटीला येईल तेव्हा इथं किंवा ह्या साईडला पेट्रोलचा एक सिग्नल असेल, तो पेट्रोलची लाईट जी आहे ती ब्लिंक होणार, जेणेकरून ते तुम्हाला इंडिकेट करत आहे की आता गाडीतलं पेट्रोल संपत आलेलं आहे, रिझर्व्ह कॅपॅसिटीला पोहोचलेलं आहे लेवल, तर तुम्ही पेट्रोल फिल करा. त्याचबरोबर हे जे साईन्स आहेत, हे वेगवेगळे साईन्स आहेत, हे बॅटरीचं साईन आहे किंवा हे तुमचे कूलिंग सिस्टीम वगैरे जे असतील त्याचे साईन्स येतात. तर हे वेगवेगळे दिसत आहेत तुम्हाला, हे डॅशबोर्ड युनिट्स आहेत 2 व्हीलरचे. तर फ्युएल सेन्सरचं फंक्शन काय आलं की फ्युएल लेवल जे आहे ते तुम्हाला इंडिकेट करते की फ्युएल लोअर लेवलला आहे, मीडियम लेवलला आहे, हायर लेवलला जे असेल. जेव्हा मीडियम लेवल रिझर्व्ह लेवल कॅपॅसिटीच्या खाली जाईल तेव्हा तो इंडिकेशन लॅम्प जो आहे तो ऑन होणार डॅशबोर्डवरचा, आणि त्यामुळे तुम्हाला कळणार की पेट्रोल आता भरण्याची गरज आहे. त्यानंतर आहे सनलाइट सेन्सर. इट सेन्सेस द इंटेन्सिटी ऑफ द सनलाइट अँड इन्फॉर्म्स द टेम्परेचर सेन्सर इनसाइड द कार. अकॉर्डिंगली हीटर, कूलर, एसी विल सेट ऑन. जसं हा होता इन कार टेम्परेचर सेन्सर, तशा टाईपमध्येच हा सुद्धा वर्क करतोय. त्यानंतर आहे प्रेशर सेन्सर. इट सेन्स द प्रेशर ऑफ ऑइल इन लुब्रिकेशन सिस्टीम. हे सगळे जे सेन्सर्स आहेत हे सगळे इन्फॉर्मेशन सेन्स करतात, ECU ला पाठवतात आणि त्यानुसार पुढचे जे ॲक्च्युएटर्स असतील ते त्याचे वर्क होतात. प्रेशर सेन्सर प्रेशर सेन्स करणार आहे, टेम्परेचर सेन्सर टेम्परेचर सेन्स करणार आहे, लुब्रिकेटिंग ऑइल प्रेशर सेन्सर म्हणजे हाच प्रेशर सेन्सर की ऑइलचं लुब्रिकेशन, ऑइलचं प्रेशर सेन्स करतोय. आणि फ्युएल लेवल गेज म्हणजे तुमचा फ्युएल लेवल सेन्सर. हा सेन्सर होता, आता आधीच्या गाड्यांमध्ये लेवल गेज होता. जसं जसं फ्युएल वर जाईल तसं फ्लोट चेंबर वर जायचा आणि तुम्हाला जे इंडिकेटरवर किंवा डॅश युनिटला फ्युएलचा जो कर्सर येतोय तो काय व्हायचा, फुल आणि एम्प्टी असा तो मूव्ह व्हायचा. फ्युएल लेवल गेज, हाय बीम रिफ्लेक्टर लाईट आणि ओडोमीटर. ओडोमीटर इज इंडिकेट्स द cumulative distance traveled by the vehicle. It is nothing but the speedometer. So this is it for the lighting system. So in this point we covered only the functions of different lighting systems such as headlamp, tail lamp, number plate lamp, LED, turn signal, side stand indicator, high beam indicator lamp, neutral indicator lamp, speedometer, horn, mobile charger, headlamp and tail lamp. All these points are covered in today's lecture. Also we gone through the dashboard unit, that is the use of speedometer. So use of the speedometer is to indicate the driver that the speed of vehicle is increasing or decreasing. Speedometer indicates the speed of the vehicle and there are two types of, one is the analog and one is the digital. Analog म्हणजे काय तर न्यूमरिकल तुम्हाला कळतं, ते एरो वर खाली होतं. आणि डिजिटल मध्ये तुम्हाला नंबरिंग जे आहेत ते नंबरिंग तुम्हाला डिजिटल मध्ये कळणार आहेत. हे जे दिसत आहेत हे तुमचे डिजिटल्स आहेत आणि हा जो आहे किंवा हा आहे हा एनालॉग आहे, हा तुमचा एनालॉग आहे आणि हे तुमचे डिजिटल आहेत. त्यानंतर ट्रिप मीटर सुद्धा सांगितलं की तुम्हाला 0 पासून परत तुम्हाला सुरुवात करायची तर ट्रिप मीटर आहे. ट्रिपचे 2 ऑप्शन असतात गाडीमध्ये, AB. जे मेन रिडिंग आहे ते तुमचं मेन रिडिंग जे आहे किलोमीटरचं ते आहे तसंच राहतं. ट्रिप मीटर तुम्ही फक्त चेंजेस करू शकता. 0 सेट केलं की परत तिथून तुमचं नवीन ट्रिप चालू होते. यूज ऑफ इंजिन स्पीड इंडिकेटर लॅम्प अँड टँकोमीटर. ह्याचं काय तर इंजिनचं स्पीड वाढलंय इंटिमेट करत आहे. आता काही गाड्यांमध्ये इंजिनच्या स्पीड ला पॉवर आणि ग्रीन किंवा रेड आणि ग्रीन किंवा ऑरेंज आणि येल्लो ब्ल्यू अशी इंडिकेशन्स असतात, जेणेकरून आता हे जे येतात अशामध्ये इंडिकेशन्स येतात जेणेकरून काय कळत आहे
की जेव्हा ऑरेंज लागेल किंवा रेड लाईट लागेल तेव्हा तुमची स्पीड वाढलेला आहे, पॉवर तुमची जास्त चालली आहे, तुम्ही पॉवर जास्त वापरताय गाडीची. आणि तुम्ही ब्ल्यू लाईट किंवा ग्रीन लाईट मध्ये जर गाडी चालवली, इथं जर ह्या ठिकाणी ब्ल्यू किंवा ग्रीन जर लाईट इंडिकेट लागत झाली तर तुम्हाला असं कळणार आहे की तुम्ही इकॉनॉमिक स्पीडला गाडी चालवताय, जेणेकरून तुम्हाला फ्युएल इकॉनॉमी चांगली मिळणार आहे. म्हणजे फ्युएल इकॉनॉमी च्या दृष्टीने हे इंडिकेशन महत्वाचे आहेत. जर रेड लाईट किंवा ऑरेंज लाईट लागली तर तुमचं स्पीड जास्त आहे, पॉवर जास्त डेव्हलप होते. ब्ल्यू किंवा ग्रीन लाईट लागली तर तुम्ही इकॉनॉमिकल रेंजनी तुम्ही गाडी चालवताय. आधी हे होतं, हे डायरेक्ट स्पीडोमीटरवर इंडिकेट व्हायचं की पहिले 1 to 20 म्हणजे तुमचे व्हाईट असेल नॉर्मल, 20 to 60 तुमचं इकॉनॉमिकल आहे, आणि 62 ते ग्रीन किंवा ब्ल्यूने इंडिकेट व्हायचं, आणि 60च्या वर जे आहे ते तुम्हाला रेड लाईटनी इंडिकेट करायचं. सो दिस इज द स्पीडोमीटर और tachometer. So with this we completed unit number 4. So from next lecture we will start with the unit number 5, that is the aerodynamic, aesthetic, ergonomics and safety aspects of vehicle. Thank you.